सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। तरी शाळेतील शिक्षक पद कमी करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवधरी येथील शिक्षक पद कमी करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे तीव्र विरोध दर्शविला आहे। या संदर्भात केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांना शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे निवेदन देण्यात आले। सध्या देवधरी शाळेत 35 विद्यार्थी असून केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत। यापैकी एका शिक्षकाकडे BLOची जबाबदारी असून सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण SIRचे काम सुरू आहे। अशा परिस्थितीत एका शिक्षकाचे पद कमी केल्यास शाळेचे शैक्षणिक कामकाज विस्कळीत होईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होईल, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे। देवधरी हे गाव पेसा क्षेत्रात असून येथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे। तसेच सुमारे 1 किलोमीटर अंतरावरील पोड येथील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येतात। पावसाळ्यात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेचे नियमित कामकाज सांभाळणे एका शिक्षकाला शक्य होणार नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की खैरी केंद्रातील इतर काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अधिक असतानाही तेथील शिक्षक कमी न करता केवळ देवधरी शाळेतील शिक्षक कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे। हा निर्णय काही विशिष्ट शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेणे व बाकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण न मिळू देणे असा भेदभाव निर्माण होण्यास वाव मिळेल, याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी। शाळेतील दोन्ही शिक्षक कायम ठेवावेत। एका शिक्षकाला कमी करून शाळेत गोंधळ निर्माण करू नये। विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी बंडू हारसकरे।